शुकाचार्य बोले परीक्षिती अंतकाळा त्यानं हाक मारली अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू अंतकाळात त्यात अंतकरणाचं देवालाच कळते आपल्या मनातलं कोणाला कळते फक्त देवाला बरं झालं दुसऱ्याला कळत नाही आपल्या शेजाऱ्याला जर आपल्या अंतकरणातलं कळालं असतं तर आपल्या शेजारी कोणी बसलं बरं आहे ना कोणाला कळत नाही आपल्या मनात काय चाललंय मनातलं कोणाला कळते फक्त देवाला कळते महाराज ऐकताय तुम्ही म्हणून गजेंद्राचा तो शरण गेला अनन्य भावानं सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः आणि त्याचा उद्धार केला गोपाळ कृष्ण भगवान की जय। आजामेळाचं चरित्र आलेले नामाचं महत्व सांगण्याकरता जो आजामेळ चंददीप नावाचं नगर ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेला दशग्रंथी ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न असणारा आजामेळ पण जीवनामध्ये काय बदल होत आजामेळ फुलं आणण्याकरता गेला येताना पाहिलं एक गणिका परपुरुष बघितला आणि मंडळी मनात बसला घरी आला पतिव्रता माऊलीला घराच्या बाहेर काढलं त्या दुसऱ्या त्या बाईला घेऊन आला त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता कारण बाल हट्ट राज हट्ट आणि स्त्री हट्ट पूर्ण त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता जे नाही ते करूला चोऱ्या करूला मारामाऱ्या करूला मद्यपान शेव सगळ्यांनी समसायला आजामेळा अरे इतकी भक्ती केली नामस्मरण केलं आणि महाराज विषय अंतकरणात एकदा आले की मग माणसाला डोळ्यासमोर काय येत नाही धुंदी असते सगळे सांगू लागले पण ऐकणं गेला शेवटी मंडळी चोऱ्या मारामाऱ्या मद्यपान असं त्यांचं पण असे कुठलं पुण्य जर का आपलं फळाला आलं तर आपलं चांगलं होतं त्याच्याच घरी 4 साधू आले भिक्षा मागायला भिक्षाम देही त्या माऊलीनं महाराज भिक्षा दिली लिंबा झाडाखाली त्याने जेवण केलं आराम केला सकाळी आजामेळा आला म्हणले आजामेळा आम्हाला दक्षिणा पाहिजे अरे म्हणले जेवले आता व्हा बाहेर आणि मंडळी म्हणले दक्षिणा एकच काय तुझ्या घरी आम्ही अन्न खाल्लंय ना गुरुवर्य डोंगरेजी महाराज म्हणायचे ऐका काय दक्षिणा दे एकच दक्षिणा दे तुझ्या मुलाचं नाव काय ठेव नारायण ठेव काय ठेव मोठ्याने सांगा नारायण आणि त्या नारायण नामामुळं संजू महाराज उद्धार झाला गुरुवर्य डोंगरेजी महाराज सांगायचे तुमच्या घरी वारकरी आले तुमच्या घरी संत आले तुमच्या घरी साधू आले तर ते तुमचं अन्न खात नसतात तर ते तुमच्या जीवनातलं पाप नष्ट करत असतात म्हणून त्यांना अन्नदान करायचं आलेले साधू काय करतात त्या अन्नद्वारे तुमचं पाप खाण्याचं नष्ट करण्याचं काम करतात हे काय माणसं येडीत काय एवढ्या पंक्ती द्यायला एवढे घाम गाळूस तर कामं करायचे विहिरी फोडायच्या शेतात कामं करायचे आणि 1-1 लाख रुपयाची पंगत द्यायची का येणारा वारकरी येणारा भक्त येणारा टाळकरी ते तुमचं अन्न खात नसतो जीवनातलं पाप खात असतो आणि तुम्हाला शुद्ध करण्याचं काम करत असतो म्हणून ह्या पंक्ती काय सोपं आहे का 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा पोरगाला देत नाही म्हणून 10 रुपये त्याला आणि इतकाल्या पंक्ती सोपं आहे काय सगळे शेतकरी माणसं अरे किती काम करणारे माणसं आहेत का सोपं आहे काय आणि असा घाम गाळणारे माणसं माझ्या बहिणी सोयाबीन कापणाऱ्या कापूस येतणाऱ्या लाई होस तर उन्हात काम करणाऱ्या डोळ्यातून पाणी आलं हो काल माझ्या हे सगळे सामान्य माणसं आणि 1,20,000 पंगत 90 आणि असं आहे आज केलेला पदार्थ उद्या नाही उद्या केलेला काय नवल कडाव तेवढं कमी राजे श्रीमंत करताना द्यायचं नवल नाही बापदादी इस्टेट असते पण घाम गाळून या ठिकाणी अन्नदान करतात ना अन्नदान व्हायला जाणार नाही तुमच्या लेकराला चांगले संस्कार पडणार आहेत तुमचे पितृजन खुश होणार आहेत आणि तुम्हाला हे डबल अन्न लाखो पटीने तुम्हालाच प्राप्त होणार आहे मंडळी अन्नदान त्याच्या पत्नीनं सीधा दिलता आजामेळाच्या पण त्या ठिकाणी त्याने सांगितलं बेटा तुझ्या घरचं आम्ही 4 घास खाल्लेत ना आता आम्ही कल्याणच करणार ना काय नाही तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव 10वा मुलगा झाला नारायण ठेवलं आता म्हातारा झाला कशाच्या चोऱ्यान कशाचं मद्यपान हातपाय चलन गेले चळचळ हात कापले प्रेम होतं लहान मुलं नारायणा पाणी आण नारायणा जेवायला वाढ नारायणा इथं बस बापा नारायणा कुठं चालला मुखातून काय निघालं त्याच्या नारायण नारायण
अंतकाळ जवळ आला मंडळी. आता प्राण जाणार. गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर महाराज सांगायचे, बाबा या शरीरातून ज्यावेळेस आपला प्राण बाहेर जातो त्यावेळेस 100 विंचू चावल्यानंतर जे दुःख होते तेवढं. कारण काय असतं अक्का, ह्या शरीराची जीवाची मैत्री झालेली असते बऱ्याच वर्षी मैत्री. मग त्या शरीराला वाटते जीवानं मला सोडून जावं नव्हते, जीवाला वाटतंय आणि त्या जावं तर लागतंय ना. आणि त्या दोघांच्या याच्यामध्ये वेदना कोणाला होतात? बाकीच्याला दिसत नाहीत. दवाखान्यात मथारं पडलेलं असतंय, मथारी माय, ते बाकीच्याला दिसत नाही, पण वेदना कोणाला होतात सांगता येत नाही त्या टायमाला. महाराज त्या ठिकाणी सांगता येत नाही, बोलता येत नाही, पण त्या जीवनात पाप आहे, निषिद्ध कर्म आहेत, त्याला ते काय होते भोगावं लागतं. आणि मग त्याला वेदना नारायणा बेटा जवळ बस, नारायण आता जातो रे, नारायण नारायण म्हणले आणि आयुष्य संपलं मंडळी त्या ठिकाणी. आणि त्यासाठी विमान पाठविले मंडळी. मरणाची वेळी म्हणेना मरणाची वेळी म्हणे नारायण, मरणाची वेळी म्हणे नारायण. आणि त्यासाठी विमान बघा, अंतकाळे ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, झाकलिया घट्टीचा दिवा, निनिजे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा. अंतकाळाला नाव आलं बरं. काय भाग्य असं, कशाचं भाग्य? त्याने केलेलं बालपणीचं पुण्य, वाचलेले ग्रंथ, केलेलं नामस्मरण, केलेला यज्ञ अंतकाळाला काम आलं. कारण बुद्धीचा विषय असतो आठवणीत ठेवणं, आणि अंतकाळाला का होईना त्याला आठवण झाली. मंडळी आमचे गुरु महाराज सांगतात, परमार्थातलं काहीच वायाला जात नाही आणि संसारातलं काहीच संग येत एक क्षण सुद्धा वायाला जात नाही परमार्थाचा. ऐका मंडळी, नारायण नारायण म्हणला, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, आजा मेळ पाप राशी आणि तोही नेला वैकुंठासी. आणि त्या ठिकाणी यमदूत आले आणि देवदूत आले. यमदूतानं सांगितले गिरायक आमचंय, देवदूतानं सांगितले गिरायक आमचं. अरे यम म्हणले बघा आतापर्यंत त्यानं मद्यपान सेवन केलं, निषिद्ध कर्म केले. देवदूत म्हणले ते बघू नका, अंतकाळ तो नारायण नारायण म्हणला. अरे नारायण नारायण, तुमच्या नारायणाचं नाव घेतलं नाही, मग याच्या मुलाचं नाव नारायण होतं. अरे म्हणले बापा मुलाचं नाव त्यानं आता नारायण ठेवले, पण पहिले कोठेरचं नव्हते. जेव्हा कुठंच काय नव्हतं रामदाजी, त्यावेळेस देवाचं नाव काय होतं? नारायण. मग आमच्या मालकाचं नाव आहे. अंतकाळाला तो नारायण नारायण बोलला, लक्ष द्या, आणि कल्याण झालं त्याचं. म्हणजे आयुष्य वाढलं बरं काय. आणि नंतर आयुष्य वाढून नामस्मरण केलं, परमगतीला प्राप्त. म्हणून हे याच्यातून काय मेसेज घ्यायचा आहे? झाली कथा 2 मिनिटं आहेत, एवढाच मेसेज घ्यायचा आहे. कोणता? की आपल्या मुलाचे नाव नारायण, केशवा, माधवा, विठ्ठला, रुक्माबाई, मुक्ताबाई असे ठेवा. आता आपले नाव शांती, नसलेलं भांडण आणती. नाव श्रीमंत. आम्ही कुठं झाले कुऱ्हाड घेऊन, म्हणजे रोजानं येड्या बाबळी तोडायला. नाव त्याचं काय? या निमित्तानं आपले नाव येतील म्हणून त्या ठिकाणी काय काय नावं ठेवतात माणसं. बापा बापा बापा, तुम्ही जरा आहेत का नारायण मामा, खुश आहेत का तुम्ही?
असे नाव तुम्हाला सांगतो सर गावाची फजिती. एक पोरग महाराज हो लग्न होऊन 22 वर्ष झालं, त्या ठिकाणी मूल नाही बाळला त्याने नवस केला आणि 22 वर्षानंतर मुलगा झाला. सगळ्या गावाला पेढे वाटले, सगळं गाव जेवण दिलं, गुलाबजामुन दिले, सगळं झालं. आणि पत्नीने सांगितलं माझ्या मुलाचं नाव मी असं ठेवणार आहे, जिंतूर तालुक्यात नाही, परभणी जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र नाही, भारत देशात नाही असं मुलाचं नाव ठेवणार. नाव ठेवला, 50 लाख रुपये खर्च केला, जेवण दिलं, सगळं दिलं आणि त्या पोराचं असं नाव ठेवलं. सगळ्या गावाची फजिती. त्याचं नाव ठेवलं चड्डी. काय नाव ठेवलं? चड्डी. चड्डी गेली पहिलीला आणि सगळ्या गाव सगळ्या वर्गात चड्डी हुशार. सगळ्यात मार्क जास्त कोणाला? चड्डीला. सगळे प्रश्नाचे उत्तर द्यायला कोण? चड्डी. भाषण घ्यायला कोण? चड्डी. सगळ्या गावात नवसन झालेली चड्डी हुशार आणि अशी हुशार चड्डी गेली दुसरीला. सगळ्यात मार्क जास्त कोणाला? चड्डीला. चड्डी जाऊन बसली त्या ठिकाणी खुर्चीवर आणि मग मास्तर आले, सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? सगळ्याचे हात खाली, चड्डीचा हात. मास्तर म्हणला प्रत्येक वेळा ही चड्डीच उत्तर दे, बाकीचे काय करतात? सगळ्याला सांगितलं आता छडी घेऊन आलो, हा चड्डीला सोडून सगळे उभा टाका. आणि जसे मास्तर आले सगळे गोपाळ कृष्ण भगवान की जय. फराळ तयार आहे, कृपया तसं कोणी शेताकडे जाऊ नका. मंडळी अंतकाळाला नाव घेतलं त्याचा उद्धार झाला म्हणून आपल्या मुलाचं सुद्धा नाव विठ्ठल. जे रामा कृष्णा काय काय नाव आहेत बघा, भागवत महाराज, माऊली महाराज, हरी महाराज, दत्तराव महाराज, संजय महाराज असे नाव. पण त्या नावानं उद्धार होणार आहे आणि उद्धार करणारे आपल्या अंतकाळाला संत साधूने आपली इच्छा पूर्ण, आजयामेळाची इच्छा पूर्ण केली, गजेंद्राची पूर्ण केली, तर आपली इच्छा पूर्ण करणार नाही.